नमस्कार, मी भावना. आपण पाहत आहात ANN न्यूज. पाहूया आजच्या सुपरफास्ट महत्त्वाच्या बातम्या. अकोला MIDC क्रमांक 4 परिसरातील प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला निर्मिती करणाऱ्या कारखान्यांवर अन्न व औषध प्रशासन आणि MIDC पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. कारखान्यांचा संचालक गौरव शर्मा यांच्या विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मकोका अंतर्गत कारवाई करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त देवानंद वीर यांनी दिली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. अकोला खंडवा रेल्वे मार्गाच्या भरावामुळे तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड, चित्तलवाडी, परसरामपूर आणि अडगाव परिसरातील हजारो एकर शेती जलमय झाली आहे. पिकांचे मोठे नुकसान. रेल्वे प्रशासनाने योग्य जलनिस्सारण व्यवस्था न केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. अनेक शेतातील सोयाबीन व कापूस पाण्याखाली गेले असून काही ठिकाणी अद्याप पेरणीही होऊ शकलेली नाही. खामगाव शहर पोलिसांनी यशोदा हायब्रिड सीड कंपनी विरुद्ध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रयोगशाळेच्या अहवालात बियाण्यांचे नमुने अप्रमाणित आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात आलेल्या धोंडीला पाणी अर्पण करत चांगल्या पावसासाठी प्रार्थना केली. शेतकऱ्यांवरील दुष्काळसह्य परिस्थिती दूर व्हावी अशी भावना त्यांनी व्यक्त केली. अकोला मध्यवर्ती बस स्थानकावरील महिला स्वच्छतागृह रात्री बंद ठेवण्याचा प्रश्न समोर आल्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेत सुविधा 24 तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. अकोल्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर आंदोलन करत बोगस PGR, निकृष्ट खते आणि बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान थांबवण्याची मागणी केली. HPV लसीकरणाचे महत्त्व, सुरक्षितता आणि गैरसमज दूर करण्यावर कार्यक्रमात भर देण्यात आला. पालकांच्या शंकांचे निरसन करून योग्य वेळात लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अकोल्यात आयोजित निवड मेळाव्यात 249 युवक युवती सहभागी झाले. विविध संस्थांसाठी एकूण 36 उमेदवारांची कार्य प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातील एका युवा शेतकऱ्याने बैलाऐवजी दुचाकीचा वापर करून पिकाची कोळपणी करण्याचा अभिनव प्रयोग केला आहे. या जुगाडाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. अकोल्यातील रायली जीन परिसरातील हळद निर्मिती कारखान्यात आज दुपारी आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांपासून समाधानकारक पाऊस नसल्याने सोयाबीन, तूर सह खरीप पिके करपू लागली आहेत. शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. अशा सुपरफास्ट बातम्यांसाठी पाहत रहा ANN न्यूज. नमस्कार.